ब्रेस्ट ब्लॉक, तर रेडियस आणि त्याची डॉर्सल सेन्सरी ब्रांच, अल्नार आणि त्याची डॉर्सल सेन्सरी ब्रांच आणि मीडियन, अशा 5 नर्व आहेत. तर रेडियसचा तर फील्ड ब्लॉक आहे. रेडियल नर्व अबोव हेड ऑफ रेडियस, फ्लेक्झर कार्पाय रेडियालिस, त्याच्या बाजूला हा फ्लेक्झर कार्पाय रेडियालिस आहे आणि हा पाल्मारिस लॉंगस आहे. तर फ्लेक्झर कार्पाय रेडियालिसच्या बाजूला हेड ऑफ रेडियसच्या इथं 5 ml आणि मग त्याची सेन्सरी ब्रांच कुठे गेली, ही त्याची सेन्सरी ब्रांच आपल्या हा फोसा स्नफ बॉक्सच्या इथे. नंतर अल्नार नर्व, हे फ्लेक्झर कार्पाय अल्नारिसच्या खाली, अल्नार नर्व जस्ट मिडियल टू द फ्लेक्झर कार्पाय अल्नारिस आणि त्याची सेन्सरी ब्रांच इथे, सुपरफिशियल ब्रांच ऑफ अल्नार नर्व. 3च टेंडन महत्त्वाचे, हे दोघे जवळजवळ आहेत. या दोघांच्या मध्ये मीडियन आहे. अल्नारिसच्या इथे अल्नार नर्व आहे, रेडियलच्या इथे रेडियल नर्व आहे. झालं. दोघांच्या मधात मीडियन आहे फ्लेक्झर पाल्मारिस लॉंगस आणि फ्लेक्झर कार्पाय रेडियलिसच्या दोघांच्या मध्ये. आत जायचं, फेशिया पियास करायचा, तिथे द्यायचं, बोनला टच करायचं, तिथे काही ml द्यायचं आहे आणि वर येऊन मग काही ml द्यायचं आहे. फॅन टेक्निकमध्ये द्या मीडियन नर्वचा ब्लॉक. 5 ml तिथे आणि 5 ml वर, 2-3 mm वर घेऊन फॅन टेक्निकने द्यायचं आहे. बस. तेच बोनला हिट करून विड्रॉ करून द्यायचं आहे. पुन्हा मग लॅटरली आणि मीडियली फॅन शेपमध्ये द्यायचं. तर मीडियनचा पण फॅन शेप आहे. तर मॉडरेट डिस्कम्फर्ट होतो आहे मल्टिपल इंजेक्शन्समुळे. थोडं सेडेशन आणि लोकल ॲनाल्जेसिया देऊ शकतो. टॉर्निकेसाठी ॲडिशनल ब्लॉकेट नाही लागत. लिग्नोकेनमध्ये काम होऊन जातं, एवढ्या जास्त वेळ द्यायची गरज नाही पडत, सर्जरी एवढी मोठी नसते. या अल्नार आणि रेडियस दोघेही टाईट कंपार्टमेंटमध्ये आहेत, तर काळजीपूर्वक द्या असं म्हणतो. बस. स्प्रेड आहे. तर 3च टेंडन आहेत. फ्लेक्झर काय म्हणतात, फ्लेक्झर कार्पाय रेडियालिस, फ्लेक्झर कार्पाय अल्नारिस आणि पाल्मारिस लॉंगस.